चला आज मी एवढ्या महिन्याने बाहेर निघाली आणि आज औरांशला सोडायला मीच गेलेली. होऊ शकता पाठीमागे आले. जाताना रिक्षाला गेली, येताना त्या शाळेतल्या होत्या त्यांच्यासोबत बोलत बोलत आली. मग चालत शाळेतून आला का पहिला कपडे काढायचे. हां एवढा धंदा पोरगा. मी लगेच शाळेत येते सांगायला टीचरला. हा मग प्लीज तर नीट वागायचं. आलं शाळेतून का कपडे काढायचे. ऐक पहिला अजून बोलायचे टीव्ही बघा रे, टीव्ही बघा, टीव्ही बघा रे, टीव्ही बघा. हात पाय असू दे बोल तू, त्याच्यात समजेल तू किती गंदा पोरगा. काय छान पोरगा नाही. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय. थोडंसं गरम पाणी आणले, बरं वाटतंय. गरम पाण्यात पाय टाकले तर गरम पाण्यात पाय टाकलं. बाळाला झोपवलंय. नशीब झोपलेलं बाळ. हां बरं वाटतंय गरम पाण्यात टाकलं तर. दादा आला. दादा आज काय करते दादा बघू. हां काय सांगितलं माहिती आहे ना. हां गुड बॉय आहे माझा दादा. तुला काय बोलले. हां व्हेरी गुड व्हेरी गुड. कपडे काढा कपडे काढा. भाकरी बघू शकता माझी कशी टम्म फुगल्या. आज सगळ्या भाकरी मस्त फुगल्या. झालं ते शेवट छोटशी. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज पाऊस एकदम मस्त लागलेला आहे. आता तोपर्यंत मी बाहेर गेले, आंघोळीला मालिश करून झाले. मालिश करताना मी मस्त चहा चपाती खाल्ली आणि आता गेला आंघोळ करायला तो. तर मग मी आता पटकन बाळवती ती हे करते. बेडवरचं जरा आवरून घेते. देवपूजा झालेली आहे आणि ती उत्तरपूजासुद्धा केली मी. तर हळद कुंकू काय बोलतात तांदूळ वगैरे वाहून ते उत्तरपूजा करून सगळं उचलून घेतलं आणि दिवेसुद्धा ते सोडायला म्हणजे टाकले मी. आता बाळ गेले आंघोळीला तर मग बेड आवरून घेते पटकन. नंतर ते करवंट्या वगैरे पेटवायला लागतील मला. आता धुरीची तयारी करायला लागेल. तर आता पटापट हे आवरून घेते. गौरांची सुद्धा आंघोळी झाले. तो बसलाय नाश्ता करायला. वाजले तर 11:10. आता त्याच्या डब्याला काय ते बघायला लागेल. बघूया चला पटापट बेड आवरते मी आणि बाकीचं मग पुढं बघूया. तोपर्यंत हे सगळं आवरून घेते. कारण तेल वगैरे थोडं थोडं सांडलेलं असतं नाही तर मालिश करताना ते सगळं पुसून घेते. चलो तुम्ही कंटिन्यू राहा. आणि पाऊस जोरदार लागलेला आहे आणि असाच लागला ना इथं एक दीड महिना तरी असाच गेला. जास्त पाऊस पडला नाही. पण आमचं चालू झालं आहे आता. असा पडेल की इथं पाणी भरेल. तुम्हाला एकदम माहीत असेल माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये इथं पाणी आलेलं. इथं होल होता म्हणून आलेलं, नाही तर बिलकुल आलं नसतं. माझ्या रूममध्ये थोडंसं आलेलं, जास्त नव्हतं. ते बघा केवढं रडायला लागलं. आता ना मालिश करताना खूप रडतो. काय झालं काय माहिती. तोंडाला हात लावला तर बाबा 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 काय सांगायलाच नको. तर रडते. चला मी पटापट आवरते पटकन. त्यांची आंघोळसुद्धा करून येईल. कंटिन्यू राहा. शाळेतून आला का पहिला कपडे काढायचे. हां एवढा धंदा पोरगा. मी लगेच शाळेत येते सांगायला टीचरला. हां मग प्लीज तर नीट वागायचं. आलं शाळेतून का कपडे काढायचे. ऐक पहिला अजून बोलायचे टीव्ही बघा रे, टीव्ही बघा, टीव्ही बघा रे, टीव्ही बघा. हात पाय असू दे बोल तू, त्याच्यात समजेल तू किती गंदा पोरगा. काय छान पोरगा नाही. मारेल मी मारेल गौरान. शांत बस. अभ्यास करून ये चांगला. डब्यातलं खा. आज काय दिलं डब्यातलं. बाग बाय बाय दिलं.
डोकं फिर करते. बीट आणि गाजर देऊ का डब्यात? हा काय रे मला म्हण नाही मग कोणाला. मला बीट दे जास्त. मला बीट दे, अजून गाजर पण दे, अजून टमाटर पण अरे दे. बाबा टमाटर मला भाजी बनवणार आहे तिकडं. नाही, तिथे भाजी नाही, मी सगळं खाणार. त्याच्याने मला ताकद वाढवणार. त्याच्याने मला ताकद येणार. मला रोज बीट काकडी हा. गाजर दे. आता देते छोट्या डब्यात ते खा. सगळं द्यायचं राहा. रोज असं द्यायचं. लिहायचं काय काय? लिहायचं? बीट गाजर टोमॅटो असं लिहायचं. द्यायचं बीट गाजर टोमॅटो अजून काय. काल कसं मी बीट, असं गाजर, असं टोमॅटो. टोपटलं ना तर लगेच गौरान झोपला. उद्या आज पण जेव. हा आज शाना वागला तर हा शाना वागला तर हा हा काय आज बघायचंय गौरांश कसा वागतोय. शाळेतून आल्यावर कपडे घालायचे, बॅग मध्ये दुसरे कपडे घालायचे, हातपाय धुवायचे आणि पावडर लावायची, केस विंचरायची, बॅग ठेवायची. बॅग कुठं असते तिथं ठेवायची, डब्बा काढायचा, बॉटल काढायची. नाही, बघणार मी आज काय करतो तू. थांब नाही मी इथं बॅग ठेवला. नाही. अरे थांब. अरे थांब कशाला. पहिलं मी इथं बॅग बाळाजवळ ठेवणार. नाही जायचं पहिला. नाही, मी इथं बॅग ठेवणार आणि जाणार. आणि मी सगळे कपडे तू ना मला बेल्ट काढून द्यायचं. अजून ना मी ना तुला बॅग गेल्यावर ना इतर राहा ना, इतर राहा, मला दिसतंय. तुला बॅग गेल्यावर ना बेडवर ठेवायचं. तू तिथं लावायची बॅग बेडवर ठेवायचं काय? हा? मी विसरतो. हा उभा राहा हे अजून बघ, काय कपडे बाकीचं नाही. कपडे येत आहेत ते हातपाय धुवून घालायचे. हा चल आज आमच्या काय काय बनवलंय आज कबुरान जेवायला? जांभडी ओढीला चिंबोरी 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 नाही. केस विंचर, चल पावडर लाव. आज आमचे आहे चिंबोरी चिंबोरी. गौरांशला छोटी चिंबोरी द्यायची ना रे. मम्मा मला छोटी नाही मोठी दे. आणि त्या गौरांच्या डब्याला पनीर हलवा. पनीर हलवा. पर्यंत झालं पाहिजे. वाजले किती? 12:15. चला आज मी एवढ्या महिन्याने बाहेर निघाली आणि आज गौरांशला सोडायला मीच गेलेली. होऊ शकता पाठीमागे आले. जाताना रिक्षाला गेली, येताना त्या शाळेतल्या होत्या त्यांच्यासोबत बोलत बोलत आली. मग चालत बरं वाटलं. बघूया उद्याचं कसं काय. आई बोलत होत्या मला मी जाते, पण बोल राहू दे आता मी ड्रेस घातलेला म्हणून पटकन येते बोललं सोडून मी, म्हणून मीच गेले. भाऊ काय नाईटला जातात तर उठत नाही. आता बघूया उद्या. आजच बोलून ठेवते विचारून जाल काय. इथं पावसाळा चालू आहे आणि आता अशी 1.5 महिना झाला आहे, त्याच्यामुळे जरा मी बोललेली की आता पाऊस पूर्ण संपेपर्यंत मी नाही जाणार शाळेत. पण आता काय नाही आज. चलो चालले घरी. आता मी गेली तर खरी मग गौरांशला घेऊन, पण आता पाय माझे एकदम असे चावा घ्यायला लागले त्याचे, कारण पाण्यात आणि ते पण पावसाचं पाणी मला जमतच नाही. आणि इथंच मला जमत नाही. काय म्हणतात मी खाली लादीवर चालायला बेंचकल्यानेच जमत नाही मला, पहिल्यापासूनच नाही जमत. तर आता तर डिलेवरी झाल्यापासून तर आता माझे पाय असे चावं घेतात पाण्यात गेले मी तर पण जाताना रिक्षाने गेले, येताना चालत आले. पण ते आता मग चावायला लागले. मी गरम पाणी करते, गरम पाण्यात ना पाय ठेवते जरा 5 मिनटं, मग बघूया बरं वाटते का. थोडं आधी टाचा तर माझ्या पहिल्या चावा घेतात ते, आता अजून जरा दुखायला लागले. तर बघूया गरम पाणी करते आणि त्या पाण्यात पाय टाकते. थोडंसं गरम पाणी आणले, बरं वाटतंय गरम पाण्यात पाय टाकले. तर गरम पाण्यात पाय टाकलं, बाळाला झोपवले
नशीब झोपलेलं बाल. बरं वाटतंय गरम पाण्यात टाकलं तर. ना मंडळी वाजले तर 5:45 गौरांशला आणायला गेले. ते बुडी उठलाय माझा झोपलेला. बघते सू केले का. काय नाही केली. कधी कधी ना मस्त खेळत बसतो एकटाच. आता पण झोपलेला तर मी भाकरी करायला सुरुवात केली. फ्रेश वगैरे झाल्या तर केस वगैरे नंतर बांधेल बोललो. झोपलाय तर तोपर्यंत गौरांसुद्धा येईल. आता हे सुद्धा येते आलं. गाडीचा आवाज आला ते आलेत. आता गौरांसुद्धा आल्या. मी पटकन भाकरी बनवून घेते. तोपर्यंत ते खेळवतील त्याला. मग माझं बाकीचं बघूया. मला बाथरूम घासायचं. बाथरूम खूप घाण झालं. आवाज यायला लागला. चुरचुरी चुरचुरी आवाज यायला लागला. इथं दादा पण आलाय. इथं दादा जाईल. आता आज काय करतो बघूया. दादाला सांगितलंय हातपाय धुतल्याशिवाय जायचं नाही. दादा आला. दादा आज काय करते दादा बघू. हा काय सांगितलं माहिती आहे ना. हां गुड बॉय आहे माझा दादा. तुला काय बोलले. हां व्हेरी गुड व्हेरी गुड. कपडे काढा कपडे काढा. बच्चू आले बाबा आले बाबा. झोका शरका होऊन चालला. इकडून जागा आहे ना तुला. हां रोज असंच करायचं. डब्बा काढा बॉटल काढा. डब्बा काढशो ना. डब्बा हां हे सगळं काढणार. हातपाय धुवायचे कपडे घालायचे. आई नंगू पंगू झाला. चल चल कपडे काढ. चल चल काढते मी. ये बटणं खोलते. डांबीच परत जागा आहे ना. दादाची वाट बघत होतात. हा चल तुझे काढते. चल भाकरी बघू शकता माझी कशी टम्म फुगल्या. आज सगळ्या भाकरी मस्त फुगल्या झाल्या. ते शेवट छोटशी. करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय. तर मी आता असा विचार केला आहे. म्हणजे सुरुवात केली आहे की संध्याकाळी बाळ झोपताना किंवा जागा असला तरीसुद्धा संध्याकाळचे श्लोक लावायचं. म्हणजे तेच त्याच्या कानावर पडतील आणि छान वाटेल. गौरांशलासुद्धा मी तसेच करायचे. म्हणजे छोटा होता तेव्हा नाही पण त्याला शुभंकरोती बोलायला लावायची किंवा संध्याकाळचे श्लोक लावायचे असं करायची. आणि आता वॉइस ओव्हर देते तर बाळ बाजूला आहे आणि जागा आहे त्याच्यामुळं आवाज करते तो. तर हे सगळ्यांनी करावं कारण बाळांना खूप समजत असतं. याला तर लवकरच समजायला लागलं आणि सगळं समजतं. आतापासूनच हुकाऱ्या देत राहतो. म्हणून मी विचार केला की आत्तापासूनच शुभंकरोतीचे किंवा हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र. गौरांशला तर हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र पाठ आहेत. आज काय माहिती कसं काय मला विचारायला आलेला मला पाठ आहे का. मला पाठ करायची हनुमान चालीसा. तर त्याला बहुतेक पाठ आहे. त्याला एवढी काय पाठ करायची गरज नाही कारण मी घेऊन जायची. आता जसं पाऊस संपला ना की मग मी परत जसं पहिला जायची मारुतीच्या मंदिरात गौरांशला घेऊन तसं मी परत सुरू करणार आहे. कारण जसं आपण रेग्युलर मुलांचं घेऊ ना तसं त्यांना लक्षात राहील. आपणच जर विसरलो आपणच त्यांची प्रॅक्टिस नाही घेतली तर ते नाही करू शकणार. आणि बाळाचा खूपच आवाज होते त्याच्यामुळं सॉरी. पण आता हाय बाजूला ते रडतं आहे थोडंसं. तर हे सर्व आहे. आता मी बाळाला झोपवते. वाजलेत किती बघा 7ला 5 मिनटं बाकी आहेत आणि त्याला झोपवायला घेते. झोप आली आहे त्याला.
बोललो असे लावून घेतले. आणि सकाळीसुद्धा मी कधी कधी साईबाबांचे असतात तेच लावते. तर गौरांची सुद्धा हनुमान चालीसा कशी पाठ झाली तर मी रोज त्याला घेऊन जायची मारुतीच्या मंदिरात. मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा बोलायला लावायची. पहिला ऐकवली, मग मी बोलायची त्याच्या पाठीमागं, तो बोलायचा, तशी त्याला पाठ झाली. आणि आता खूप मस्त पाठ झाले. तर असं आपण प्रत्येक पॅरेंट्सने असं केलं पाहिजे, हे माझं मत आहे. तर चला मंडळी, वाजले तर 12 वाजलेत आणि हा 11:30 वाजता उठलाय. जरा 10 मिनटं झोपते उठते, 10 मिनटं झोपते उठते. काल मस्त 1 वाजता झोपला, तो काय परत उठला नाही. गौराष्टला तर झोपवलं इथं. आता हा झोपायचा बाकी आहे. आता हा कधी झोपतोय काय सांगू शकत नाही, माहिती नाही. आणि चला व्लॉग हा इथं एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा कोणी नसेल केलं त्यांनी. करा नक्की करा, सबस्क्राईब करा. किती वाजेपर्यंत नाईट आहे काय माहिती नाही. रोजचं वेगवेगळं असते बाळांचं, काय सांगू शकत नाही. आज करेल नाही करेल काय माहिती नाही. हां देते. चलो, काळजी घ्या. पाऊस तर खूप आता चालू झाला, मस्त एकदम थंड वाटतंय. वातावरण थंडगार झालंय असं. चलो, बाय बाय.